नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया 2025 यासाठी पवित्र पोर्टलवर म्हणजेच mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर आजपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला म्हणजेच आपण अगदी आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर सेल्फ सर्टिफाय म्हणजे स्वप्रमाणपत्र करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आज बऱ्याच उमेदवारांनी या ठिकाणी स्वतःचं सेल्फ सर्टिफाय सुद्धा केलेलं आहे। तसेच बहुतेक उमेदवारांच्या मनात अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहेत की आपल्याला सेल्फ सर्टिफाय करताना किंवा पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना रजिस्ट्रेशन करताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे, कोणकोणत्या पायऱ्यांद्वारे आपल्याला जायचं आहे, म्हणजे कोणकोणत्या टप्प्यातून आपल्याला जायचं आहे, माहिती कशी भरायची आहे, आपल्याला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, माध्यम कोणतं निवडायचं आहे, भाषा कोणती निवडायची आहे, ह्या संपूर्ण गोष्टींचा मित्रांनो आताही बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। तर याच मित्रांनो प्रश्नाचं आपण उत्तर या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आपल्याला पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना कोणकोणत्या गोष्टी सोबत ठेवायच्या आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, आपल्याला काय काय अपलोड करायचं आहे, ह्या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट्स असतील त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील। तर मित्रांनो बघा, वेळ न गमावता आपण कमीत कमी वेळामध्ये अचूक आणि आपल्याला पद्धतशीर समजेल अशी माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत। आमच्याजवळ एका उमेदवारानं आज सेल्फ सर्टिफाय केलेला आहे आणि त्याची ही कॉपी घेऊन आपण नेमकं कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, teacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला सर्वात आधी जे दिसते ते दिसते की लॉग इन, ठीक आहे, लॉग इन आणि खाली दिसते तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन किंवा न्यू रजिस्टर म्हणून। तर मित्रांनो आपला या ठिकाणी आधीचा जो रजिस्ट्रेशन आहे तो 2022च्या टेटचा तो या ठिकाणी चालणार नाही। मग 2025 साठी आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड जनरेट करावा लागेल किंवा लॉग इन आयडी आणि पासवर्ड जनरेट करावा लागणार आहे, ठीक आहे। मग त्यासाठी आपल्याला खाली जर आपण लिंकवर जर खाली ओपन केलं तर त्यामध्ये आपल्याला दिसून येते की आपल्याला टेट परीक्षा 2025चा रोल नंबर आणि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर विचारते आणि त्यामध्ये संपूर्ण चेक डिटेल्स वगैरे येते। मग त्यामध्ये आपण त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण नाव सगळी माहिती त्या ठिकाणी आपल्याला शो होऊन जाईल। मग ती माहिती शो झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी डिक्लेरेशन भरायचे असते। त्या डिक्लेरेशन मध्ये आपल्याला सिक्युरिटी म्हणून एक प्रश्न विचारते। सिक्युरिटी म्हणजे तुमचा आवडता शिक्षक म्हणा, तुमचा प्लेस ऑफ बर्थ, असा काहीतरी एक प्रश्न आहे। तर तुम्हाला त्या ठिकाणी तो सिक्युरिटीसाठी तो तुम्हाला एक उत्तर द्यायचं असते। त्यानंतर तुम्हाला तुमचा एक पासवर्ड जनरेट करायचा असतो। तर पासवर्ड जनरेट करताना तुम्हाला तो पासवर्ड एका ठिकाणी लिहून ठेवायचा आहे किंवा तो विसरणार नाही, त्याची स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा फोटो वगैरे घेऊन ठेवू शकता। त्यानंतर त्याचं तुम्हाला काम पडणार आहे। मग तो पासवर्ड क्रिएट केल्याच्या नंतर पासवर्ड आणि आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन आयडी किंवा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल, ठीक आहे। मग त्यानंतर तुम्हाला तो पासवर्ड जनरेट केल्याच्या नंतर तुम्हाला एक त्या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन येईल। मग लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा लॉग इन आयडी म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्ही जो पासवर्ड जनरेट केला होता तो पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला तो ऑनलाईन नोंदणीचा म्हणजे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशनचा त्या ठिकाणी टॅब उपलब्ध होऊन जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण एक टप्प्याटप्प्यानं माहिती दिसेल। त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी काय भरायचे आहे तर सर्वात आधी तुम्हाला अर्जदाराची माहिती म्हणजे कॅन्डिडेटची डिटेल्स, ठीक आहे, डिटेल्स फॉर कॅन्डिडेटची। मग तुम्हाला उमेदवाराची त्या ठिकाणी माहिती भरावी लागणार आहे। मग काय काय माहिती भरावी लागली तर नेम, त्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ। मित्रांनो या ठिकाणी मेल असेल फिमेल असेल तर जेंडरमध्ये या ठिकाणी जर थोडा बदल झाला असेल किंवा मिस्टेक झाला असेल तर तुम्ही जेंडर चेंज करता येऊ शकते, परंतु तुमची डेट ऑफ बर्थ त्यानंतर आधार कार्डचा जो क्रमांक आहे आधार क्रमांक तो तुम्हाला भरावा लागते। तर ते ऑटोमॅटिक येते, त्या ठिकाणी तुम्हाला ते बदल करता येणार नाही, ठीक आहे। का ऑटोमॅटिक येते तर आपण टेट परीक्षेची सगळीच्या सगळी माहिती आपण त्या ठिकाणी ऑटोमॅटिकच या ठिकाणी जनरेट केलेली असते, ठीक आहे। त्यानंतर मग आपल्याला संपूर्ण माहिती भरायची असते। त्यानंतर दुसरा टॅब आपल्याला या ठिकाणी ओपन होतो दुसरा, तर आपल्याला पत्ता विचारला असते, ठीक आहे।
मग आपल्याला कायमचा पत्ता आणि जो पत्रव्यवहाराचा पत्ता असतो, ठीक आहे, मग तो कायमचा पत्ता तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घ्या. तुमचा जो पत्ता आहे आणि पत्रव्यवहारासाठी जर तुम्ही करंट लोकेशनमध्ये किंवा इतर ठिकाणी राहत असाल आणि तुम्हाला पत्रव्यवहाराचा जर पत्ता चेंज करायचा असेल तर तुम्ही तो चेंज करू शकता, किंवा तुमचा जो कायमचा पत्ता आहे तोच तुम्ही पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणून गृहीत धरू शकता. ही माहिती तुम्हाला भरून झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरायचं आहे. त्यानंतर पुढची प्रोसिजर काय आहे, तर पुढची माहिती येते मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पुढची माहिती येते स्वप्रमाणपत्रासाठी तुमच्या बाकी इतर गोष्टीबद्दल. तर तुमचा सगळ्यात पहिला मुद्दा येतो जात. जात म्हणजे कॅटेगरी, ठीक आहे. मग कॅटेगरी तुम्ही SC ST OBC ओपन की कोणत्या कॅटेगरीतून आहात तर तुम्हाला ते कॅटेगरी ती निवडायची असते. त्यानंतर कॅटेगरी निवडल्याच्या नंतर तुम्हाला जातीचा प्रमाणपत्र क्रमांक, जातीच्या दाखल्यावर प्रमाणपत्र क्रमांक असते, तो क्रमांक टाकायचा आहे आणि ती PDF फाईल बनवून तुम्हाला अपलोड करायची आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट सोबत ठेवावी लागणार आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे डोमिसाईल सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, ठीक आहे. मग महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचं तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे, चुकवायचं या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर आपल्याला ती सुद्धा PDF फाईल अपलोड करावी लागणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर एखादं दुसरं प्रमाणपत्र आहे, समजा जर तुम्ही नॉन क्रिमिलियर गटात मोडत असाल तर तुम्हाला ते नॉन क्रिमिलियरचा नंबर, नॉन क्रिमिलियरची सर्टिफिकेट ती सुद्धा तुम्हाला PDF फाईल बनवून अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही डिसेबल्ड असाल, दिव्यांग उमेदवार असाल तर त्यासाठीचा तुम्हाला तो प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर इतर जर तुम्ही समजा समांतर आरक्षणातले जे काही आहे, समजा महिला, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, खेळाडू, जे तुम्ही असाल ते येस करायचं आहे. जर आपण नाही आहोत तर त्या ठिकाणी आपण नो करूया, ठीक आहे. मग खेळाडू, अनाथ, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन यापैकी जर तुम्हाला समांतर आरक्षणापैकी जर तुम्हाला एखादा घटक किंवा एखादा आरक्षणामध्ये तुम्ही जर मोडत असाल तर ते तुम्ही निश्चित यस करू शकता. आणि त्यामध्ये यस केल्यानंतर तुम्हाला जी माहिती विचारेल ती माहिती तुम्ही अचूक आणि व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इतर मध्ये विचारते की तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील रहिवासी आहात का, जर असाल तर यस आणि नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर आत्महत्याग्रस्त, शेतकऱ्याचा मुलगा, 1994, असे या संपूर्ण गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही येस आहात तेच येस करा, नो असाल तर नो करा आणि ती माहिती तुम्हाला सेव्ह करून पुढील बटनावर जायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचे आहे. म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिक पुढच्या पायरीसाठी या ठिकाणी तयार असणार आहात. मग मित्रांनो पुढची पायरी काय असणार आहे तर बघा, पुढची पायरी असणार आहे स्वप्रमाणपत्राची की तुमची शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हतेमध्ये काय तर सर्वात आधी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत बघलं तर आपल्याला सर्वात आधी 10व्या वर्गाचं मार्कशीट किंवा डिप्लोमा या ठिकाणी मागत असते, ठीक आहे. मग 10व्या वर्गाचा आपल्याला या ठिकाणी म्हणजेच SSC, मग त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण आपली जी क्वालिफिकेशन आहे ती व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा पहिल्या नंबरवर असतो तुम्हाला SSC स्टँडर्ड 10th, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे SSC स्टँडर्ड 10th. तर स्टँडर्ड 10th मध्ये तुम्हाला अर्हता SSC. त्यानंतर तुम्ही 10व्या वर्गात कोणत्या माध्यमातून 10वा वर्ग पास केला तो तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे त्यात जर तुम्ही इंग्रजी माध्यमातून 10वा वर्ग पास केला असेल तर इंग्रजी, मराठी माध्यम असेल तर मराठी, हिंदी माध्यम असेल तर हिंदी, किंवा इतर तुम्ही ज्या माध्यमातून 10वा वर्ग पास केलेला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी माध्यम टाकायचा आहे. त्यानंतर राज्य विचारते, त्यानंतर 10व्या वर्गाचं विद्यापीठ किंवा तुमचा जो युनिव्हर्सिटी आहे ती विचारते. त्यानंतर निकालाचा दिनांक. मग आता निकालाचा दिनांक कुठे मिळणार आहे तर तुम्हाला 10व्या वर्गाच्या प्रमाणपत्रावर निकालाचा दिनांक असतो. त्यानंतर तुम्हाला 10व्या वर्गात मिळालेले गुणांची टक्केवारी आणि क्लास विचारतो, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास म्हणजे कोणत्या तुम्ही याच्यातून पास झाले ग्रेडमधून ते विचारते. त्यानंतर तुम्हाला मुख्य विषय विचारते. तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमच्या गुणपत्रिकेवरचे किंवा प्रमाणपत्रावरचे पाहून तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी खाली मग तुम्हाला त्या ठिकाणी PDF म्हणजे 10व्या वर्गाचे SSCचं मार्कशीट आणि डिप्लोमा म्हणजे गुणपत्रक आणि प्रमाणपत्राची PDF तुम्हाला अपलोड करायची आहे. म्हणजे आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे 10व्या वर्गाचा डिप्लोमा आणि मार्कशीट सुद्धा आपल्याला सोबत ठेवावी लागणार आहे. त्यानंतर दुसरं आहे
HSC म्हणजे 12वी. मग HSC म्हणजे 12वीची सुद्धा काय विचारलं आहे, तर 12वीची सुद्धा त्याच पद्धतीने जसं की आपण 10व्या वर्गाची माहिती भरलेली आहे. मग 12वी कोणत्या माध्यमातून, 12वी तुम्हाला सायन्स, आर्ट, कॉमर्स काय होतं ते तुम्हाला निवडायचं आहे. त्याचं माध्यम इंग्रजी, हिंदी, मराठी जे काही असेल ते. त्यानंतर तुम्हाला बोर्ड निवडायचं आहे, युनिव्हर्सिटी. त्यानंतर तुम्हाला 12व्या वर्गाच्या निकालाची तारीख, 12व्या वर्गाच्या निकालाची तारीख, त्याची टक्केवारी आणि तुम्ही कोणत्या डिव्हिजनमधून पास केलेला आहात किंवा तुम्ही कोणत्या श्रेणीतून पास झालेला आहात, फर्स्ट सेकंड नाही का, त्यामधून तुम्हाला ते निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जसेच्या तसे, जसे आपण 10व्या वर्गाची मार्कशीट आणि डिप्लोमा या ठिकाणी अपलोड केला होता त्याच पद्धतीनं 12व्या वर्गाची मार्कशीट आणि डिप्लोमा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा असतो. ठीक आहे, त्याची PDF फाईल बनवून आपल्याला अपलोड करावी लागते. त्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशनची, ठीक आहे, मग 12वी नंतर ग्रॅज्युएशनची आपल्याला माहिती विचारते. मग ग्रॅज्युएशनमध्ये काय असते, तर मग ग्रॅज्युएशन तुम्ही कशातून झाला आहात, मग BA, BSc, BCom जे असेल तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता ती टाका. त्यानंतर तुमच्या ग्रॅज्युएशनचं किंवा पदवीचं माध्यम, त्यानंतर राज्य म्हणजे कोणत्या राज्यातून तुम्ही ग्रॅज्युएशन पास केलात, त्यानंतर मग तुमची युनिव्हर्सिटी, ठीक आहे, मग तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीतून, नागपूर आहे, अमरावती आहे, पुणे विद्यापीठ आहे, छत्रपती संभाजीनगर आहे किंवा YCM असे इतर कोणतेही विद्यापीठ जर असतील तर त्या ज्या विद्यापीठातून तुम्ही जर या ठिकाणी पास केला असेल तर त्या विद्यापीठाचं तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे डिग्रीच्या समोर. त्यानंतर तुम्हाला डिग्रीला पास झाल्याची तारीख, ठीक आहे, किंवा डिग्रीच्या निकालाची तारीख या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर डिग्रीला आपल्याला किती टक्के गुण होते ते टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला डिग्रीला कोणती श्रेणी मिळाली आहे, अ, ब, क म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, त्या पद्धतीने तुम्हाला डिग्रीची निवडायची आहे. आणि डिग्रीला जे विषय होते ते तुम्हाला त्या ठिकाणी विषय सुद्धा टाकावे लागणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला PG, आता PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. तुमच्याजवळ जर शैक्षणिक अर्हता पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची सुद्धा माहिती ॲज इट इज, जशी आपण डिग्रीची माहिती भरला त्याच पद्धतीनं पोस्ट डिग्रीची सुद्धा आपल्याला माहिती भरायची आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचा डिप्लोमा आणि मार्कशीट आपल्याला PDF फाईल या स्वरूपामध्ये अपलोड करावा लागणार आहे. म्हणजे 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन या सर्वांचा आपल्याला जर आपण ती शैक्षणिक पात्रता टाकत असू तर त्याचा आपल्याला PDF स्वरूपामध्ये त्या ठिकाणी माहिती सादर करायची आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर, शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून झाल्याच्या नंतर आपल्याला खाली विचारते लँग्वेज स्टडीड इन HSC म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्सला असताना तुम्ही कोणत्या भाषेचा अभ्यास केलेला आहे. तर मग HSC परीक्षा बंगाली भाषा विषय घेऊन उत्तीर्ण आहात का, असाल तर येस करा, नसाल तर नाही. त्यानंतर HSC परीक्षा तेलुगू भाषा घेऊन उत्तीर्ण आहात का, दुसरा येतो सिंधी भाषा घेऊन उत्तीर्ण आहात का, त्यानंतर येतो कन्नड भाषा विषय घेऊन उत्तीर्ण आहात का, त्यानंतर येतो परीक्षा गुजराती भाषा घेऊन उत्तीर्ण आहात काय. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मी विचारते. आणि जर तुमच्याकडे एखादी भाषा घेऊन जर तुम्ही 12वी उत्तीर्ण केला असाल तर त्याला येस करा, अन्यथा सर्वांना आपल्याला या ठिकाणी नाही करून पुढील प्रक्रियेसाठी समोर जायचं आहे. ठीक आहे, चला मग पुढील प्रक्रिया काय असते तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी व्यावसायिक पात्रता म्हणजे तुमचं D.Ed किंवा B.Ed. मग आता तुमचं D.Ed आहे, B.Ed आहे की M.Ed आहे की तुमचं B.Ped आहे. पहा, D.Ed, B.Ed, M.Ed, B.Ped मग यापैकी जे असेल त्याची संपूर्ण आपल्याला माहिती भरायची आहे. मग त्यामध्ये काय लागत आहे तर व्यावसायिक जी पात्रता आहे तर व्यावसायिक अर्हता आहे आपल्याला. जर आपण D.Ed जर झाला असेल तर D.Ed वाल्यांना पहा 1 ते 5 साठी किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन प्लस D.Ed आहे त्यांना 6 ते 8 साठी सांगत आहे. तर डिप्लोमा ज्यांचा झाला आहे सर्वात आधी D.Ed वाल्यांसाठी. तर ज्यांचं D.Ed झालं आहे तर त्या D.Edचं नाव या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला डिप्लोमा की डिग्री, बरोबर ना. मग D.Ed काय आहे तर डिप्लोमा आहे. मग तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचं नाव येतं पुढं. आता बघा आधी D.Ed होतं, मग D.Ed, मग D.Ed असं आहे ना. मग त्या जे तुम्ही जेव्हा D.Ed किंवा डिप्लोमा कोर्स केला त्यावेळी त्याला किंवा त्या डिप्लोम्याला त्या पदवी केला
कोणतं नाव होतं. जर तुमचं डीएड असेल तर डीएड लिहा, डीटीएड असेल तर डीटीएड लिहा, डीएलएड असेल तर डीएलएड याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे ऑटोमॅटिक ते त्या ठिकाणी सबमिट होऊन जाईल. त्यानंतर डीएडचं तुम्हाला माध्यम टाकायचं आहे. मग तुम्ही डीएड कोणत्या माध्यमातून पास केलं, त्यानंतर डीएडचं राज्य महाराष्ट्र आणि डीएडचं विद्यापीठ किंवा मंडळ म्हणजे युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील डीएडची मंडळ जे डीएडचं मंडळ किंवा युनिव्हर्सिटी आहे ती एकच आहे. ती कोणती आहे तर महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन म्हणजे MSCE पुणे. ठीक आहे, म्हणजे सर्वांचा कंपल्सरी या ठिकाणी मंडळ कोणता राहणार आहे तर MSCE. ठीक आहे. त्यानंतर डीएडच्या निकालाचा दिनांक आणि त्यानंतर डीएड मध्ये आपल्याला मिळालेले गुण हे आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचे आहेत. आणि डीएडची मार्कशीट आणि आपल्याला या ठिकाणी डिप्लोमा हे सुद्धा जसे आपण बाकी डिप्लोमा आणि मार्कशीट PDF स्वरूपात अपलोड केले त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला अपलोड करावे लागणार आहे. आणि त्यानंतर बीएड. आता बीएडला काय निवडाल आपण तर डीएडला आपण डिप्लोमा, मग बीएडला काय तर डिग्री, मग डिग्री, मग ते तुमची कोणत्या विषयातून झाली आहे त्याचा अचूक विषय निवडायचा आहे. त्यानंतर त्याला नाव काय होतं ते निवडायचं आहे. मग तुमचं माध्यम, बोर्ड हे संपूर्ण स्टेप बाय स्टेप ज्या पद्धतीनं आपण डीएडचं निवडलं त्या पद्धतीनं बीएडची माहिती अचूक आणि व्यवस्थित भरायची आहे. आणि आपल्याला बीएडचं सुद्धा डिप्लोमा आणि मार्कशीट हे दोन्ही आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतर ही संपूर्ण जी माहिती भरली आपण बघा, आता तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरली, त्यानंतर तुमचा ॲड्रेस भरला, त्यानंतर तुमची शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता, या संपूर्ण गोष्टी भरून झाल्याच्या नंतर आपल्याला ही माहिती सेव्ह करायची आहे. ठीक आहे, सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला पुढे येणार आहे महत्त्वाचा म्हणजे TET किंवा CTET. आता TET किंवा CTET साठी काय काय करायचं आहे तर आपल्याला TET जर असाल तर TET साठी त्या ठिकाणी टॅब ओपन होतो. तुम्ही TET पात्र आहात का पेपर 1 साठी, पेपर 2 साठी. मग तुम्ही जर पेपर 1 साठी TET पात्र असाल तर पेपर 1 साठी क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या वर्षी पात्र आहात ते टाकायचं आहे आणि तुमचा TETचा रोल नंबर टाकायचा आहे. TETचा रोल नंबर टाकला की तुमची संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक त्या ठिकाणी येऊन जाते. ठीक आहे, मग पेपर 1 झाला. पेपर जर 2 तुम्ही पास असाल तर पेपर 2 साठी सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे की आपला TETचा रोल नंबर आपण म्हणजे ज्या वर्षी पास झाला तो आणि TETचा रोल नंबर टाकला की त्या ठिकाणी तुमची माहिती संपूर्ण येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही CTET पात्र असाल तर CTET साठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती भरायची आहे. जशी आपल्याला TET मध्ये पात्र आपण पेपर क्रमांक 1 पास आहात की पेपर क्रमांक 2 पास आहात, त्यानंतर आपल्याला किती गुण आहेत, आपल्याला पर्सेंटेज किती आहेत, या संपूर्ण गोष्टी आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला CTETचा रोल नंबर टाकावा लागतो. ठीक आहे, मग ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला भरून झाल्याच्या नंतर आपली या ठिकाणी माहिती होते सेव्ह. मग आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या, जी काही माहिती पाहिली, आता ती माहिती आपल्याला पुन्हा एकदा पडताळणीसाठी पाहता येते. मग एडिट किंवा माहिती जर डिलीट करायची असेल तर तुम्हाला संपूर्ण त्याची यादी येणार आहे. संपूर्ण यादी आल्यावर तुम्हाला जर वाटलं की ही सगळी माहिती व्यवस्थित आहे तर तुम्ही त्याला कन्फर्म करून सबमिट करू शकता. आणि समजा पुन्हा जर तुम्हाला काही वाटत आहे की ही माहिती कुठेतरी कमी जास्त वाटत आहे तर ती माहिती तुम्ही पुन्हा बदल करू शकता. ठीक आहे, आणि मग तुम्हाला येते सेल्फ सर्टिफिकेशनचं एक प्रमाणपत्र, तर ते तुम्हाला स्वप्रमाणपत्र भरून ओके करावं लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकंदरीत संपूर्ण कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, काय काय लागणार आहेत. आता तुम्ही काही विद्यार्थी म्हणतील की सर तुम्ही फोटो आणि सिग्नेचर सांगितलं नाही. तर मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर हे काही सांगण्यासारखी गोष्ट नाही होती, तरी पण तुम्हाला त्या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर सुद्धा तुम्हाला स्वतःचे त्या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे केव्हा रजिस्ट्रेशन करताना सुरुवातीला. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाय करताना म्हणजे स्वप्रमाणपत्र नोंदणी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कोणकोणत्या आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे, या संपूर्ण गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि खरंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.